सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला बांधवांनो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, काल दिल्लीतील लाल किल्ला पाहिलाय का? ऐकून तरी आहात का? दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भला मोठा स्फोट झाला. मित्रांनो, काश्मीरमधील अतिरेकी हल्ले, पुलवामा सारख्या घटना आणि या सगळ्यांमागचं सत्य काय आहे ते कधीतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल. खरं आहे का खोट आहे? म्हणून आज ते सत्य आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, प्रश्न एकच आहे, देश खरोखर सुरक्षित हातात आहे का? काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात झालेल्या स्फोटाने मित्रांनो संपूर्ण देश हादरला होता. हा केवळ एक अपघात बिलकुल नाही, तर सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्याचबरोबर काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला नाव विचारून, धर्म ओळखून लोकांवरती गोळ्या झाडल्या गेल्या आणि हे सर्व घटना हेच सांगते की अतिरेकी शक्ती अजूनही सक्रिय आहेत की नाही. मित्रांनो, पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने सिंदूर सारखी कारवाई केली, म्हणजेच बालाकोट एअर स्ट्राईक होय. तुम्हाला आठवतंय का? तेव्हा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणाले होते, आत्ता कोणाची हिम्मत नाही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. पण माता बांधवांनो, हा करा प्रतिशोध होता की एक राजकीय स्टंट होता तेच आज तागायत समजलेले नाही. कारण त्यानंतरही देशावरील हल्ले आज तागायत थांबलेले नाहीत. प्रत्येक हल्ल्यानंतर नेहमी एकच गोष्ट लक्षात येते, ती कोणती? पोलीस, NIA, रॉ, IB, NSG सारखी सगळी पथके तपासाला धाव घेतात. पण नंतर लोकांच्या नजरेतून हळूहळू हा विषय गायब होतो, पुसला जातो. दिल्लीच्या स्फोटाचा तपास सुरू आहे. काही संशयितांना पकडण्यात आलेला आहे. पण अजूनही या सर्व घटनेमागे कोण आहे हा प्रश्न मात्र कायम आहे. मित्रांनो, पुलवामा नंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवरती कारवाई केल्याचा दावा केला होता. आपण पाहिलं असेल मीडियाच्या माध्यमातून. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याच्या परिणामांबाबत मित्रांनो अनेक प्रश्न निर्माण झाले. हानी किती झाली, किती ठिकाणं उद्ध्वस्त झाली, त्याचे ठोस पुरावे आज तागायत भारत सरकारने जनतेसमोर आणलेले नाहीत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे हल्ले अनेकदा निवडणुकीच्या काळातच का घडतात? सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. पुलवामा झाला तेव्हा लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या होत्या. मित्रांनो, आज जो लाल किल्ल्यावरती हल्ला झालाय त्या सुद्धा तशाच पद्धतीचा कटकारस्थान आहे का? कारण आज बिहार निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि त्याआधीच हल्ला, स्फोट, अलर्ट हा निव्वळ योगायोग आहे का की कुणाच्या राजकीय रणनीतीचा हा भाग आहे? हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये सुरक्षा ही केवळ घोषणांनी मिळत नाही, ती मिळते जबाबदारीने, पारदर्शकता आणि सत्याने. आज देशभरात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये दिल्ली असेल, मुंबई असेल, जम्मू असेल, काश्मीर असेल, श्रीनगर असेल, नागपूर असेल, पुणे असेल, हैदराबाद असेल, प्रत्येक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, प्रश्न तसाचा आहे.
आपण प्रत्येक वेळी हल्ल्यानंतर सतर्क होतं का? देश सुरक्षित ठेवणं हे केवळ घोषवाक्य नाही, तर सततची आपली जबाबदारी आहे. सरकारची, नागरिकांची आणि सुरक्षा यंत्रणांची सुद्धा. बांधवांनो, काश्मीरमधील पर्यटकांवरती जो हल्ला झाला, काहींना धर्म विचारून मारण्यात आलं, ही केवळ दहशत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या घटनेनंतर बांधवांनो, जेव्हा कारवाई झाली तेव्हा पुन्हा तोच प्रश्न, ही कारवाई प्रतिकार होती की दाखवण्यापुरती घोषणा? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरू नका. कारण खरा प्रतिकार तोच जेव्हा देशात कोणत्याही धर्म, जात, प्रांतावर आधारित हिंसा होणारच नाही. मित्रांनो, आज लोक विचारतात, तो 56 इंच शिन्यावाला कुठे गेला? तो देशाचा रखवालदार कुठे गेला? जर खरोखर देश सुरक्षित हातात असता तर हल्ल्यांच्या बातम्या वारंवार काय यायच्या? खरंय का खोटंय? देशशक्ती केवळ घोषणांनी होत नाही, ती क्रियेतून, पारदर्शकतेतून आणि नागरिकांच्या सुरक्षिततेतून सिद्ध होते. मित्रांनो, देश सुरक्षित ठेवणं केवळ सरकारचं काम नाही, तर ती आपली सुद्धा जबाबदारी आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर आपण अफवा पसरू नका. एखाद्या गोष्टीची खात्री करा, त्याच्यावर नंतर रिॲक्ट व्हा. सोशल मीडियावर बिनबुडाच्या बातम्या शेअर करू नका. संशयास्पद हालचाली दिसली तर लगेच तात्काळ पोलिसांना कळवा. लक्षात ठेवा, सुरक्षा फक्त बंदुकीने करता येते असं बिलकुल नाही. ती जागरूकतेची आणि एकतेची सुद्धा साखळी आहे मित्रांनो. ती तुमच्या आणि आमच्या हातात आहे. म्हणून सदैव जागरूक राहिलं पाहिजे. बांधवांनो, देशावर संकट आलंय म्हणून घाबरायचं नाही. एकत्र यायचं, प्रश्न विचारायचे आणि सत्यासाठी बांधवांनो ठाम उभं राहायचं. कारण आपण सर्व भारतीय आहोत आणि भारताचं सामर्थ्य म्हणजे जनतेची एकता होय, जागरूकता होय. लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की देशाची सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदार हवी, तर हा व्हिडिओ बांधवांनो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत मित्रांनो.